आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी राजकीय बातमी। मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या बैठकीतील इनसाइड स्टोरी एनडीटीव्ही मराठीच्या हाती आलेली आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली अशी माहिती मिळते। पालकमंत्रीपद लवकरात लवकर द्यावं अशी मागणी एकीकडे एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे। निधी वितरणासंदर्भातही बैठकीत महत्त्वाची चर्चा झाली आहे। भारत गोगावले यांच्या संदर्भात ही महत्त्वाची बैठक होती असं कळते, कारण रायगडच्या पालकमंत्रीपदासंदर्भात ही बैठक झाल्याची महत्त्वाची माहिती समोर येते। अधिक माहिती घेऊयात, विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विशाल, काय नेमकी चर्चा झाली बैठकीत? सध्या काल उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली। जवळपास 45 मिनिटं त्या दोन्ही नेत्यांची बैठक झाली। प्रामुख्यानं काही महत्त्वाच्या गोष्टींवरती या बैठकीत चर्चा झाल्याचं समजतंय। सर्वप्रथम म्हणजे खात्यांच्या निधी वितरणाबाबत मुख्यमंत्र्यांची चर्चा केलेली आहे, कारण का अर्थ खातं हे देवेंद्र फडणवीसांकडे आहे आणि अनेक खात्यांच्या निधी वितरणाबाबत त्या बैठकीत चर्चा झालेली आहे। दुसरं म्हणजे रायगडचा पालकमंत्री हे गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेलं आपल्याला पाहायला मिळते। शिवसेनेची मागणी आहे की रायगडचं पालकमंत्री मिळावं, मात्र याच मुद्द्याला धरून कालच्या बैठकीत सुद्धा रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत चर्चा झालेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकारकडनं पर्यावरण विभागाच्या बाबतीत काही महत्त्वाचे निर्णय हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये घेतले जाणार आहेत। त्याच अनुषंगानं राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। प्रामुख्याने जवळपास 45 मिनिटं त्या दोन्ही नेत्यांची बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये विविध खात्यांच्या निधी वितरणाच्या बाबतीत सुद्धा चर्चा झालेली आहे। आणि प्रामुख्याने रायगडचा पालकमंत्री जे आहे त्याच्या बाबतीत सुद्धा आग्रही मागणी ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं झालेली आहे आणि रात्री उशिरापर्यंत ही बैठक सुरू होती। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी विशाल।